नमस्कार, मी अनिता, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आहे गणेश जयंती आणि आजच आलेला आहे रुद्रचा वाढदिवस। तेही अंगारकी गणेश जयंती आलेली आहे। त्याच दिवशी आम्ही सकाळी हार आणण्यासाठी बाहेर गेलेलो होतो, तर गणपती हे बसलेले आहेत। तर तिथेच आम्ही येताना एका मोठ्या अशा गणपतीचं दर्शन घेतलं। आमच्या सोसायटीमध्ये पण एक छोटंसं मंदिर आहे गणपतीचं। तर हार वगैरे घेऊन आल्याच्या नंतर आम्ही खाली गणपतीची पण लगेच पूजा करून घेतली, कारण नंतर रुद्रला शाळेत जायचं होतं। माझी घरातली पण सगळी कामं राहिलेली होती, स्वयंपाक वगैरे करणं। आम्ही सगळे आंघोळ वगैरे केल्यानंतर डायरेक्ट हार आणायला बाहेर पडलो। तर हार वगैरे घेऊन आल्यानंतर खाली थोडा वेळ गेला पूजा वगैरे करण्यामध्ये। तर जेवण वगैरे सगळी बाकीची कामं राहिलेली होती। इथे बघा, हे फूल दोनदा पडलेलं आहे। मी एकदा उचलून ठेवलेलं वरती, दुसऱ्यांदा पडलं तेव्हा माझं लक्ष नव्हतं। हे पण सकाळी लवकरच गेलेले आहेत, तर डब्बा ते त्यांनी काहीच नेलेलं नाही। तर आता मला रुद्रसाठी पण डब्बा बनवावा लागेल। आणि आमची पूजा होईपर्यंत ऋषी पूर्ण सोसायटी फिरत होता। आणि इथे रुद्रने पण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे पूजा वगैरे करून। चला चला चला, लिफ्ट आली, चल पळ 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 पळ। हार आणण्यासाठी गेलो तेव्हा लगेच आम्ही हे पेन घेऊन आलो, कारण आज रुद्रला शाळेत पेन वाटायचे होते। तर 80 रुपयाला एक बॉक्स होता, तर आम्ही हे 3 बॉक्स आणलेले। आणि येता येताच नाश्ता पण घेऊन आलेलो, कारण नाश्ता वगैरे काही झालेला नव्हता। तर मग घरी नाश्ता घेऊन आलो। हॅपी बर्थडे रुद्र, थँक्यू। काय झालं करायला? ऋषीची आंघोळ राहिली, दुपार झाली, आज गणेश चतुर्थी आहे, तरी काहीच नाही झालेलं। दादाचा वाढदिवस आहे, दादा गेले स्कूलला। काय डोकं, दात, ओठ 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 ब्रश करते ऋषी। आंघोळ झाली पिलूची। रुद्रचं सगळं आवरून दिलं आणि तो शाळेत गेल्याच्या नंतर मग ऋषीला आंघोळ वगैरे घातली, त्याला खाऊ घातलं। नंतर तो झोपला दुपारचा। आणि संध्याकाळी बड्डेची तयारी चालू झाली होती। तर हे कर्टन्स लावले होते, तर हे ऋषी काय ठेवतच नव्हता, ओढू घेत होता। आणि बड्डे बॉयची पण तयारी झाली होती। चॉकलेट ओरिओचा केक आणलेला होता, जसं की त्याने सांगितलं होतं तसा। आणि इथे रुद्रला मी पहिले ओवाळून घेतलं आणि ऋषीला पण त्याच्याच मांडीवर बसवलं, कारण तो खाली बसतच नव्हता, सारखा सारखा केकला पळत होता। आणि जेवढे आमच्या फ्लोअरवरच्या जेवढ्या बायका आहेत तेवढ्यांना सगळ्यांना, मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांना बोलवलं होतं। तर जेवढ्या बायका आहेत त्यांनी पण लगेच ओवाळून घेतलं। आणि ह्या महिन्यात ना खूप सारे बड्डे असतात आमच्या फ्लोअरवरती। आणि ही सगळी लोक आहेत ती कोकणातली आहेत, पण खूप छान आहेत। आणि आम्ही एकटेच आहेत की जे मराठवाड्यातले आहेत। तर अशा पद्धतीने आम्ही रुद्रचा बड्डे साजरा केला। आणि हिचा तर आजच वाढदिवस आहे। आणि नंतर केक कटिंग सुरुवात झाली।